सख्यानो नमस्कार, कसे आहात सगळे? लहान थोर मजेत ना? आज आपण उपास आहेत, आषाढी एकादशी वगैरे, तर आपण त्यासाठी आज शेंगदाण्याची बर्फी करणार आहोत. त्यासाठी बघा 2 वाटी शेंगदाणे असे बारीक गॅसवर हे मी भाजून घेतले सालं नीट काढण्यासाठी. म्हणजे कमी ह्याच्यावरच भाजायचे, कमी लो फ्लेमवर, म्हणजे असे सफेद दाणे मिळतात. बाकीचं साहित्य बघा काय, 1 वाटी खोबरं डेसिकेटेड खोबरं ते घेतलं तरी चालेल, किंवा तुमच्या घरात असं सुकं खोबरं असलं तरी पण चालेल, ते घ्या. नंतर मिल्क पावडर 1 असं पाऊच घेतलं 10 रुपयाचं. नंतर वेलची जायफळ पूड आणि हे अर्धी वाटी बदाम काजू. थोडेसे आपण आत टाकूया, थोडेसे वरून असे गार्निशिंगसाठी. चला तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया. सख्यानो आता आपण थोडंसं खोबरं भाजून घेऊया. थोडंसं भाजायचं, एक छान सुवास येतो बर्फीला. आणि हे सगळं भाजलेलं साहित्य मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचं. आता आपण बदाम काजू थोडेसे गरम करून घेऊया, थोडेसे त्याच्यातलं मॉइश्चर जाण्यासाठी. मग ती जाडसर भरड थोडी ह्याच्यात वरून गार्निशिंगला आणि आतमध्ये टाकायला थोडेसे काजू बदाम. एवढंच साहित्य लागतं सख्यानो. 1 चमचा तूप बस. चला तर आता हे मी मिक्सरला लावून घेते. सख्यानो बघा, आता आपण जी वडे करणार आहोत ना शेंगदाण्याची, ते सगळं हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे हां. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जायफळ वेलची पावडर ही टाकणार आहोत. छान सुवास येतो. आणि दुसरं मिल्क पावडर 1 पाऊच. मिल्क पावडरने पण छान एक स्वाद येतो, चांगली स्वादिष्ट होते ती. तर हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे आपल्याला वरून सजवण्यासाठी हे काजू बदाम. दुसरं काय, आपण पूर्वतयारी म्हणून ह्याला तूप लावून घ्यायचं. ते तर गरम याच्यावरती ना पटकन होईल, म्हणून मी बोटाने ना फिरवलं. चला तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि कढईमध्ये जाड बुडाची कढई तापायला ठेवायची. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तूप टाकायचं. सख्यानो खूप छान आहे ही वडी, नेहमी करा वरच्यावर. 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे धरा तूप टाकलं. गरम झालं की त्यामध्ये गूळ टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये त्या तुपामध्येच गूळ टाकायचा. किसलेला गूळ असतो की नाही तो. तर आता 2 वाट्या शेंगदाणे म्हणून मी त्याला 2 वाट्याच गूळ घेतला. तो जरासा मी वितळवून घेतला होता, पण घट्ट झाला परत. गूळ आता बघा, आपण गुळाचं पाणी करायला ठेवलं आहे. तो काय एकतारी पाक वगैरे असं काहीच करायचं नाही.
फक्त पितळून घ्यायचा, त्याच्यातला कच्चेपणा जाण्यासाठी, म्हणजे तो थोडा टिकेल ना वडीमध्ये. थोडा कच्चेपणा, मॉइश्चर असतं. सगळ्यांनो, हा गूळ ना मी केशरी गूळ घेतला आहे बघा, खूप कलर छान येतो. आता आपलं आपण थोडंसं हे मिश्रण एकत्र करून घेऊया. बघा, आता आपला हा जवळजवळ पाक असा चिकट झालेला आहे. त्याला पाक वगैरे नको आहे आपल्याला, चिकट झाला आहे छानपैकी. चला तर आता आपण गॅस बंद करायचा. गॅस बंद करूया. थोडासा जास्त पाक जास्त शिजला आहे वाटतं, असं वाटतंय मला. म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि तो एकदाच पातळ करून घेतला, कारण मग कडक होईल ना वडी, म्हणून नरम लुसलुशीत व्हायला हवी. त्याकरता मी असं केलं. बघा, थोडासा पाक जास्त झाला ना तर कडक होणार वडी. आपण चांगला मिक्स करून घेतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आता ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे बघा, चिकटपणा आहे त्याला. आता मी सगळी ती पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेते. सख्यानो बघा, आता ही आपण अशी बर्फी बघा ताटात ओतली आहे. ती आता थंड व्हायला लावूया आणि मग ती पलिद्याच्या साहाय्याने किंवा कशाने किंवा वाटीला तूप लावून अशी प्लेन करून घ्या आणि थोडी थंड झाल्यावर वड्या कापायच्या. बघा, अशा ताटामध्ये छान पडतात. प्लेन करून घ्या असं. सख्यानो बघा, आता आपले असं हे बॅटर झालेलं आहे बर्फीचं. तर आता पण हे थोडंसं ओलसर आहे, तोपर्यंतच त्याला कट मारून घेऊया, म्हणजे मग जास्त सुकलं ना तर तुटणार ते. आणि मग सुकल्यावर संपूर्ण मी तुम्हाला परत दाखवते. बघा, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये थोडीशी जाडसरच असते ही,